बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शासक या शब्दाचा जर अर्थ शोधायचा झाला तर शा म्हणजे शालीन, स म्हणजे सत्यनिष्ठ, क म्हणजे कर्तव्य कठोर. या तीनही गोष्टी ज्या माणसामध्ये दुर्दैवानं आज दिसलेल्या नाहीत ते आहेत खासदार संजय दीना पाटील. दीनाबामा पाटलांचे हे सुपुत्र आपल्या वडिलांच्या पुण्याईच्या नंतर यांच्याकडे कारभार आलाय, ते खासदार झालेले आहेत. अशा या खासदार महोदयांना जेव्हा काही प्रश्न विचारले गेले तेव्हा त्यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची लायकीच काढायला सुरुवात केली. पत्रकार आणि नेता यांच्यातला नातेसंबंध हा विविध पातळ्यांवरचा असतो. या खासदार महोदयांना आज अचानक ते सगळे स्तर विसरून अत्यंत खालच्या स्तरावर यायची इच्छा झाली. त्यांना विचारला गेलेला प्रश्न हा त्यांना खुपला नाही. प्रश्न खुपला नाही म्हणून समोरच्याची लायकी काढणं याचा अर्थ स्वतःवर स्वतःचाच संयम नाही याचा पुरावा आहे. आता हे सगळं प्रकरण अत्यंत अयोग्य आहे. हे संजय दीना पाटलांच्या बाबतीत जेवढं वाईट आहे तितकंच ते शिवसेनेच्या बाबतही वाईट आहे. कारण यामुळे एकनाथ शिंदेंनाही संजय दीना पाटलांनी अडचणीत आणलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्या पद्धतीनं परिस्थिती सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला आहे खरा, पण त्यांना ते पटलेलं आहे असं अजिबात दिसत नाही आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा होऊन संजय दीना पाटील यांना योग्य तो निरोप गेलेला आहे. आणि म्हणूनच संध्याकाळी 6:30च्या सुमारास ज्या वेळेला संजय दीना पाटील यांनी पुन्हा एकदा पत्रकारांना आमंत्रण दिलं तेव्हा बाणेदारपणे पत्रकारांनी सांगितलं, आम्ही येणार नाही. दोन माणसं भेटतात, एकमेकांशी बोलतात, एखाद्याला चहा पाजतो, एखाद्याला जेवायला घालतो, कधीतरी दिवाळीला नमस्कार चमत्कार होतो. या सगळ्या गोष्टी जर समजा अत्यंत शालीनतेनं चालत असतील तर तो परस्पर नातेसंबंधांचा मामला आहे. यात जेव्हा हिशोब येतो ना त्यावेळेला संजय दीना पाटलांसारखी वक्तव्य बाहेर येतात. पण हे काही आत्ताच्या घडीला संजय दीना पाटलांच्या पुरतं आहे का? अजिबात नाही. दररोज सकाळी संजय राऊतांचा जो भोंगा वाजतो त्यातूनही या प्रकारची वक्तव्य होतात. शिवीगाळीची संस्कृती महाराष्ट्रात रुजवणारा राजकारणी मूळचा पत्रकार आहे, ही आम्हा पत्रकारांसाठी सुद्धा अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. संजय राऊत सातत्यानं शिव्या देतात ते देतात, त्याचं समर्थन करतात. हीच परंपरा थोडं मागे जाऊन त्यांच्याच पक्षप्रमुखांच्या पासून चालत आलेली आहे असं म्हटलं तर राग येईल अनेकांना. पण ही वस्तुस्थिती आहे. त्याला ही सगळी मंडळी इतके दिवस ठाकरे शैली म्हणून गोंजारत होती. आता याच ठाकरे शैलीला इतके वर्ष सहन केल्यानंतरचं पुढचं अत्यंत घसरण झालेलं पाऊल कुठला चेहरा आहे तर तो संजय दीना पाटील आहे. हे इथंच थांबणार नाही आहे याची पूर्ण काळजी आहे आणि हे इथंच थांबणार नाही याची चिंता जास्त आहे. म्हणूनच शिवसेनेच्या खासदाराची शिवीगाळ या विषयावर आपण आज लक्षवेधीमध्ये चर्चा करणार आहोत. या चर्चेच्या संपूर्ण प्रकरणामध्ये नोंद करून घेण्यासाठी संजय दीना पाटील यांचं हे वक्तव्य आपल्या समोर आणतो आहोत. राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर. बस ना गाडीत. चल बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता. बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. सांगतोय बरं, तुम्ही उगाच हे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय. उगाच त्यांच्याकडे जाल,
ते बोलतात ना, मला मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजूला अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. काय बोलू दे, अरे काय बोलू. आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार आता. रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय, कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. या चर्चेमध्ये आपल्यासोबत शिवसेनेच्या वतीनं प्रवक्ता संजीवजी भोर आहेत. आपल्यासोबत प्रवक्ता ठाकरे गटाच्याकडून आहेत अनिश गाढवे आणि थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अजित चव्हाण जोडले जातील असं सांगितलं जात आहे. मला पहिला प्रश्न पटकन विचारायचा आहे आत्ताच्या घडीला संजीव भोर, घटना घडून जवळपास 10-12 तास व्हायला आलेले आहेत. अद्यापही संजय दिना पाटलांना माफी मागाविषयी वाटत नाहीये. तुमच्या शीर्षस्थ नेतृत्वाला म्हणजे एकनाथ शिंदेंना अडचणीत टाकल्याच्या नंतर, एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटील यांची कानउघडणी झाल्याच्या नंतर सुद्धा एक चकार शब्द माफीनाम्याचा येत नाहीये. कसं आहे काथेजी, आमचे मुख्य नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी याबाबत माध्यमांशी स्पष्टपणे संवाद साधलेला आहे. आज आपण सर्वांनी तो प्रसारितही केलेला आहे. आम्ही पत्रकारांच्या बाबतीत कुठल्याही आक्षेपार्ह बाबींचं आमचा पक्ष शिवसेना समर्थन करत नाही. आणि राहिला संजय दिना पाटलांचा विषय, तर त्यांनी ज्या बाबतीत जे काही वक्तव्य केलेले आहेत त्याबाबतही अतिशय स्पष्टपणे शिंदे साहेबांनी माध्यमांना सांगितलेलं आहे की ते याबाबत ते जे काही चुकीचं बोललेले असतील, त्यांनी काही चुका केलेल्या असतील पत्रकारांशी संवाद साधताना बोलताना, तर त्याबाबत ते दिलगिरी व्यक्त करतील. आणि आता आपणही सांगितलं की त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावलेलं होतं, मात्र माध्यमाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जाण्यास नकार दिलेला आहे. खरं तर त्यांना आमच्या ज्या वरिष्ठ नेतृत्वाकडून ज्या सूचना गेलेल्या आहेत, स्पष्ट सूचना गेलेल्या आहेत, त्या अनुषंगाने ते जर माध्यमांशी जर संवाद साधू इच्छित असतील आणि आपली जी काही दिलगिरी असेल, माफी असेल, याबाबतही स्पष्टपणे व्यक्त होणार असतील, तर त्यांना ती संधी दिली गेली पाहिजे. मला एक सांगा पण संजीवजी, या सगळ्या प्रकारामध्ये एक साधं पत्रक काढूनही विषय संपवता आला असता. तुम्ही जेवढा हा विषय ताणत जाणार आहात ना, तेवढा हा विषय जास्तीत जास्त गुंतागुंतीचा होत जाणार आहे. बघा, ते अगदी काही तासांपूर्वी म्हटलं तरी चालेल, आमच्याकडे जेव्हा त्यांनी प्रवेश केलेला आहे, शिवसेनेत आलेले आहेत, त्यानंतर अगदी कमी वेळ हा सगळा गेलेला आहे, तरीही आमच्या नेतृत्वाने त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं आमची माध्यमांना विनंती आहे की एखादा व्यक्ती जर विस्तृतपणे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांच्याकडून अनावधानाने काही झालेलं असेल, चूक झालेली असेल, तर की हॅलो त्याबाबत ते जर माध्यमांशी संवाद साधू इच्छित असतील. संजीवजी, या प्रकरणामध्ये अनावधानानं घडण्यासारखा प्रश्न असा कुठला होता की ज्याच्यावर एवढा संताप व्हावा? नाही, दुसऱ्या बाजूने बघा, मागच्या काही दिवसांपासून किंवा मागच्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीने पार्श्वभूमी तयार होते आहे, ज्या पद्धतीने माध्यमांमधून काही लोक शिवराळ भाषेचा वापर करत आहेत आणि त्याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे, तर यामुळे अशी वेळ येऊ शकते, ही संयम सुटू शकतो. अशी परिस्थिती शेवटी त्या एकट्या संजय दिना पाटलांमुळे झालेली आहे का, किंवा त्यांना तिथपर्यंत त्यांचा संयम सुटण्यापर्यंत किंवा त्यांचा स्वतःवरचा कंट्रोल राहिला नाही असं जरी म्हटलो आपण, तरी मागची ही जी परिस्थिती मागच्या 4-5 वर्षात जी सुरू आहे ती आपण नाकारू शकत नाही. पण आता संजीवजी, या सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही म्हणताय की ज्यांनी परिस्थिती निर्माण केली त्यातून ही प्रक्रिया जन्माला आली, त्याची ही प्रतिक्रिया. आता अनिश गाढवे, उत्तर आपल्याला द्यायचंय, तुमची वेळ सुरू होतीये. प्रश्न काही विचारण्यासारखा नाहीये, कारण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर भूतकाळात तुम्ही काही फार वेगळं वागलेले नाही आहात, पण आता तुम्हाला संधी मिळतीये. तुम्ही परिस्थिती निर्माण केली,
म्हणून या चर्चेची वेळ आली आहे, या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत असं म्हटलं जातं. आपली फ्रेम हल्ली आहे अनिशजी, आपण जरा कृपया ती ऍडजस्ट करून बोलायला सुरुवात केली तर खूप बरं होईल. अगदी 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 1 मिनिटाचा वेळ द्या मला फक्त. माझा आवाज तुम्हा सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय? अगदी नीट येतोय, आपण बोला. माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय. अनिशजी बोला आपण. सर्वात प्रथम भूतकाळाच्या गोष्टी, हो भूतकाळाच्या गोष्टी ज्या आपण करत आहात ना, सर्वात प्रथम जी सुरुवात आपण 9च्या भोंग्यापासून केली आणि यांनी अनावधानाने वगैरे हे जे सगळं केलं, थोडंसं पूर्वग्रह दूषित वातावरण ठेवून कमीत कमी आजच्या चर्चेची सुरुवात नको. 9चा भोंगा तुम्ही ज्यांना म्हणताय, एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी कधी पत्रकारांना शिवीगाळ केली नाही. त्यांनी शिवसेनेशी प्रार्थना करणाऱ्यांना आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन तिकडे पळणाऱ्यांना त्यांनी शिवीगाळ केलेली आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 2 गोष्टींमध्ये फरक आहे. पत्रकार म्हणजे यांच्यासारखे पळकुटे आमदार खासदार नव्हे. पत्रकार स्वतंत्र आहेत, त्यांचं स्वतःचं एक महत्व आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पत्रकार हे काही पुन्हा पक्षाचे बांधील नाहीये. पत्रकारांना आज ज्या प्रकारची भाषा वापरली जाते आणि आपणही त्याला थोडं म्हणताय की आपण एखादं साधं लेटर किंवा पत्रक काढून आपण त्याला संपवायला हवा. कशासाठी पत्रक लेटर? का माफी नाही का? कशासाठी पत्रक? कशासाठी? तुमची खुल्यामध्ये तुम्हाला शिव्या दिल्या जातात, पत्रकारांना शिव्या दिल्या जातात. आज मला तुम्ही सांगा, पत्रकारांना अशाच शिव्या दिल्यानंतर आपण हाच पायंडा पाडणार आहोत का? आपण महाराष्ट्रभर हेच वातावरण दाखवणार आहोत का की पत्रकारांना शिव्या द्यायच्या चालून जात आहे? पत्रकार काय आहे, काही ऐकून घेतील, कोणाचंही ऐकून घेतील. आज तुम्हाला तुम्ही एकदा सांगावं, संजय राऊत साहेबांनी कधी पत्रकारांना अशा प्रकारची शिवराय भाषा वापरली? पत्रकारांना शिवराय भाषेचा वापर करून पत्रकारांशी बोलले कधीही नाही. असं असं तर सकाळी 9 वाजता तिकडे कधीही कोणी पत्रकार उभेच राहिले नसते. पत्रकार ही एक तिसरा स्तंभ आहे. या देशाच्या लोकशाहीला वाचवण्याचा पत्रकारिता हा एक स्तंभ आहे आणि आपण त्याला शिवीगाळ करतो. काय म्हणतात तुम्ही? एक गोष्ट बारीक निरीक्षण करा. तुम्हाला जेवायला घालतो. संजीवजी, अगदी त्या मुद्द्यावर येतो, पण इथे थोडीशी गल्लत करून तुम्ही कदाचित एक बचावाचा नवा प्रकार उभा करू पाहताय. संजय राऊतांच्या शिव्या हा मुद्दा आहे, शिवीगाळ आणि शिवीगाळीचं समर्थन हा मुद्दा आहे. संजय राऊतांनी पत्रकारांना शिव्या दिल्या की नाही याच्यावरची चर्चा नंतर होईल, त्याच्यावरचेही काही किस्से नंतर येतील. आता तिथे नको जायला. शिवीगाळीचं समर्थन संजय राऊत करतायत आणि तिथून वातावरण बिघडायला सुरुवात झाली, हा मुद्दा होता. आपल्याला पटत असेल तर आणखी 1 मिनिट आहे. अजित चव्हाण जोडले गेलेले आहेत, ते उत्तरही देतील. मला एक मिनिट अजित चव्हाणाकडे जाण्या अगोदर 1 मिनिट मला वाटतं मुद्दा पूर्ण करूया. पत्रकारांना शिवीगाळ आणि शिवीगाळ हे 2 वेगवेगळे प्रकार आहेत. पत्रकारांना संजय राऊत साहेबांनी कधी शिवीगाळ केलेली नाही आणि संजय दिना पाटलांनी थेट पत्रकारांना शिवीगाळ केलेली आहे. म्हणजे त्यांना भीती उरलेली नाहीये कसली. आता तुम्ही अजित चव्हाणांकडे त्यांचं मत घ्या. आपला शेवटचा मुद्दा ऐकायला आला नाही, पण मला जेवढं लक्षात आलं त्याच्यानुसार तुमचा आवाज ये जा करतोय. तुम्ही असं म्हणालात की शिवीगाळ आणि पत्रकारांना शिवीगाळ यामध्ये फरक आहे. ठीक आहे, अजित चव्हाणांपर्यंत जाण्याची गरज आहे. अजितराव, आवाज येतोय? आपण थोडे उशिरा जोडले गेलेले आहात म्हणून विचारतोय. सर, मला आपला आवाज स्पष्टपणे येतो. अगदी. इथे मुद्दा जो सुरू आहे तो अत्यंत या पातळीवर जाऊन पोहोचलेला आहे की शिवीगाळीचं कुठल्या स्तरावर समर्थन करायचं. माझ्या लेखी पत्रकारांना झालेली शिवीगाळ निषेधार्ह आहे, पण शिवीगाळ करून वातावरण गढूळ करण्याचंही समर्थन होऊ शकत नाही, हेही तेवढंच खरं आहे. आणि मी मगाशी, तुम्ही नव्हतात तेव्हा म्हणालो की शिवीगाळीची संस्कृती रुजवण्याचं काम राजकारणी करत असलेला व्यक्ती हा मूळचा पत्रकार आहे, हे पाहून मला जास्त वेदना होतात. सर, आपल्या भूमिकेचं मी अत्यंत ठामपणे समर्थन करतो. महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आजचा दिवस पाहावा लागणं हे अतिशय दुर्दैवी आहे. आपला प्रशांत होता मगाशी याला भांडुपला, आणि मला सगळेच मित्र होते आपले, मला पाहून फार वाईट वाटलं. आणि मी तीव्र शब्दात भारतीय जनता पक्षाकडून संजय दिना पाटील यांनी जी आर्वाच्य शिवीगाळ केली त्याचा निषेध करतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. संजय दिना पाटील असेल, संजय राऊत असेल, संजय गायकवाड असेल, या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये असभ्य वर्तनाची पातळी ओलांडली, मर्यादा ओलांडली, ही समर्थनीय नाही. संजय दिना पाटील यांचा खूप मोठा दबदबा असेल, ते मोठे बाहुबली असतील, परंतु ज्या पद्धतीनं ते पत्रकारांशी बोललेले आहेत, ही सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या निवडून आलेल्या खासदारानं वागण्याची पद्धत नाही. मी आज प्रवासामध्ये आहे, नाशिकला आहे, उद्या मी मुंबईत येतोय. माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पत्र लिहून या संपूर्ण प्रकाराबाबतीत त्यांनी
मुख्यमंत्री म्हणून या खासदार महोदयांना जाब विचारला पाहिजे, अशी पत्रकार आणि भाजपचा प्रवक्ता म्हणून मी मागणी करणार आहे. दुसरीकडे प्रसाद सर, जी मीडियाच्या बाईटवरती थुंकणं, ज्या शिव्या आपण घरामध्ये सुद्धा वापरताना आपण चार बाजूला इकडे तिकडे बघतो की कोणी आपल्या महिला भगिनी आसपास नाही ना, शक्यतो त्या सार्वजनिक जीवनामध्ये वापरत नाही. दिल्लीमधल्या पत्रकार परिषदेमध्ये अशा शिव्या घालणारे संजय राऊत, संजय गायकवाड, आणि मी आपल्याला या पलीकडे जाऊन सांगतो, आमच्या पक्षाची ही संस्कृती नाही, आमच्यावरती असे संस्कारही नाहीत. आणि संजीव भोर इथे आहेत, आमचे बंधू आहेत, आंदोलनामधले अतिशय आक्रमक आणि कडवे कार्यकर्ते आहेत, जी परंतु ते सुद्धा अशा भाषेचं समर्थन करणार नाहीत. माननीय एकनाथ शिंदे साहेब अशा भाषेचं समर्थन करणार नाहीत. शिवसेना या पक्षापेक्षा सर्वस्वी जबाबदारी ही संजय दिना पाटलांची. दुसरीकडे ठाकरे गटाने तर या विषयावरती बोलण्याची त्यांचा कुठलाही नैतिक अधिकार नाही. एका न्यूज चॅनलच्या कार्यालयावरती हल्ला करून, ते कार्यालय फोडून, पत्रकारांना मारहाण करून त्याचा विकृत आनंद उपभोगणाऱ्या आणि स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या लोकांनी या बाबतीतही बोलू नये, या आधी बोलू नये. त्यांचा इतिहास हा ठीक आहे. शिवराळ आहे, शिवीगाळीचा आहे आणि हिंसक आहे, खुनाखुनीचा आहे. त्यामुळे उभाठाला या बाबतीत बोलण्याचा नैतिक अधिकार आहे. याच्यावर उत्तराच्यासाठी आपण अनिश गाढवे यांच्यापर्यंत जातो. नंतर माझा पुढचा प्रश्न संजीव भोर आपल्यासाठी असणार आहे. अनिश गाढवे, आपण उत्तर देणार आहात आणि उत्तर देताना कृपया या इतिहासाला आठवा, लक्षात ठेवा की महाराष्ट्रात पत्रकारांवर सर्वाधिक हल्ले जर कोणी केले असतील तर ते ठाकरे आणि ठाकरे समर्थकांनी केलेले आहेत. आता सर्वात प्रथम अजितरावांच्या प्रश्नाला उत्तर देतो. भाजपाची संस्कृती नाही. तुम्हाला आठवत नसेल, बावनकुळेंनी पत्रकारांना ढाब्यावर न्या, पत्रकारांना चहा पाणी करा, हे सगळे जी वक्तव्य आहेत ना तुमच्या मेळाव्यातली, तुमच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातली हे सगळे वक्तव्य आहेत, ही आठवा. भाजपाची संस्कृती तुम्ही महाराष्ट्राला जाऊ नका. महाराष्ट्राला भाजपाची संस्कृती चांगलीच माहिती आहे. आणि राहिला प्रश्न शिवीगाळाचा, माईकवर थुंकण्याचा वगैरे, अरे थुंकलं म्हणजे माईकवर थुंकणं नसतं, ते समोरच्याला त्याची जागा दाखवून देणं असतं. ती जागा पत्रकारांना नाही दाखवली, ती समोरच्या गद्दारांना दाखवली, समोरच्या त्या सोडून गेलेल्या आमदारांना, खासदारांना, नगरसेवकांना दाखवली. आणि तो हक्क आहे शिवसेनेचा. आम्ही त्यांना निवडून दिलेला आहे, आम्ही त्यांना तिकीट दिलेली आहे. आमच्या तिकिटाशी बैमानी करून जर जात असतील तर त्यांना आम्ही पूजणार नाही. आणि हे मीडियाच्या मार्फत जात असतं, हे मीडियावर त्यांना मेसेज जात असतो. हा मेसेज मीडियाला नसतो. आज जो शिवीगाळ झालाय हा मीडियाला झालेला आहे, हा पत्रकाराला झालेला आहे. कुठली खालची भाषा तुम्ही तिथे बीप लावला, तो बीप जर काढाल ना तर तुम्हाला सुद्धा ते ऐकवणार नाही. असली खालची भाषा आहे. बरं तुम्हाला तुम्ही बोलताय काय? तुम्ही जाऊन न्यूज चॅनलची कार्यालय फोडली, ट्रायपॉड डोक्यात घातले, अँकर्सला मारहाण केली, वारंवार पत्रकारांवरती शाई फेकली, त्यांना भोसकलं, कॉम्रेड कृष्णा देसाईचा खून केला, तेही पत्रकारच होते. आणि तिथं तुम्ही पहिल्यांदा निवडून आलात. हा तुमचा रक्तरंजित इतिहास आहे. आणि असे हल्ले केल्यानंतर त्याचा विकृत आनंद घेतला, पत्रकारांवरती सेन्सॉरशिप लादली. मला तर असं वाटतं तुमच्या नेत्यांनी शिवीगाळ प्रचूर केलेल्या भाषणांना ठाकरी भाषा प्रसाद सर, ही पत्रकारांची चूक आहे. संजय राऊतला इतके दिवस सहन केलं म्हणून या संजय दिना पाटलांची अशा पद्धतीची एक मिनिट, अजितराव आणि अनिश गाढवे, एक मिनिट, या आपल्या दोघांमध्येही हस्तक्षेप करतो कारण मला खरे प्रश्न आणि यानंतर अधिक या प्रकरणावर भोर यांना बोलतं करायचं आहे. अजितराव, कसं असतं, पत्रकार हा कोणाला टाळू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही असं म्हणालात की संजय राऊतांना डोक्यावर घेतलंय, डोक्यावर कोणी घेत नाही, पण ते जेव्हा जेव्हा चुकतात तेव्हा त्यांना त्याचा आरसा दाखवला जातो. आपल्याला अजित भोर यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे. अजित भोर, थोड्या वेळापूर्वी अजित चव्हाण म्हणाले की ते पत्र लिहिणार आहेत आणि जाब विचारण्याची मागणी संजीव भोर यांना विचारायचं आहे. मगाशी थोड्या वेळापूर्वी अजितराव चव्हाण म्हणाले की ते मुख्यमंत्र्यांकडे एक पत्र लिहून जाब विचारण्याची मागणी करणार आहेत. पण ही सगळी वेळ काय यावी महायुतीमध्ये? आत्तापर्यंत तुमच्याकडून हे काही झालंय का नाही? का आज ज्या पद्धतीनं पाटील वागले आहेत, संजय दिना पाटील वागलेले आहेत, ते तसेच वागत राहणार आहेत? मी बोलू का? बिलकुल, संजीव भोर आपल्याला विचारलं. हे बघा काथेजी, ही पार्श्वभूमी जी आहे ना याचाही आपण विचार केला पाहिजे. दररोज एक भोंगा सकाळी वाचतो आणि तो भोंगा काय भाषा वापरतो,
तो भोंगा खासदारांना तुडवायची भाषा वापरतो, तो भोंगा खासदाराच्या घरात घुसा म्हणतो. किती असभ्य भाषेचा म्हणजे मर्यादा ओलांडून ही व्यक्ती दररोज बोलतीये. आणि आपली माध्यमं, जरी मला माध्यमांवर दोष द्यायचा नसला तरी अशा व्यक्तीला जी रोज प्रसिद्धी दिली जाते, वाटेल ते शब्द उच्चारणाऱ्या या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला जर अनकट करून, म्हणजे ती व्यक्ती सांगते माझे शब्द माझ्याशिवाय कट करू नका, आणि ते जसंच्या तसं जर माध्यमांवर दाखवलं जात असेल आणि संजीवजी, अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला तिलांजली दिली जात संजीवजी असेल, माफ करा, संजीवजी हा तर बचाव नाही होऊ याबद्दल शकत. संजीवजी हा बचाव नाही होऊ शकत. संजय राऊत जर काही एक चुका करत असतील तर संजय राऊत चुकतात म्हणून आपल्या शिवसेनेच्या नेत्यांनी चुकावं असं थोडंच लिहिलंय कुठं घटनेमध्ये? कोणत्या भाषेला प्रसिद्धी देतोय आपण, कोणत्या शब्दांना प्रसिद्धी नाही देतोय? नाही नाही, आता तुम्ही जर आणि- प्रसिद्धीची चर्चा करणार असाल तर मी सांगेन संजय राऊतांच्या वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते असं समजू नका. त्यांच्यावरही टीका होत असते, पण ते चुकतायत म्हणून तुम्ही चुका करावी असं अपेक्षित जी नाहीये. व्यक्ती सकाळी दररोज सकाळी जी व्यक्ती काथेजी, मला आता बोलू द्या, जी व्यक्ती सकाळी दररोज उठल्यानंतर वाटेल ती असभ्य भाषा माध्यमांसमोर बोलते, त्या व्यक्तीची ती भाषाच खरं तर दाखवली गेली नाही पाहिजे. आपण का दाखवतो अशा व्यक्तीला दररोज बोलताना? आणि जशीचं तसं ती व्यक्ती म्हणते मला कट करू नका, माझे शब्द कट करू नका, मी कितीही शिवराळ भाषेत बोललो तरी ते जसंच्या तसं दाखवा. ही काय त्या व्यक्तीची मर्दानगी आहे का आपण ती दाखवतो? हे काय महाराष्ट्राच्या राजकारणाला, देशाच्या राजकारणाला पूरक आहे का, शोभणार आहे का? मग आपण का दाखवतो अशा व्यक्तीला? अनिश गाढवेंपर्यंत आणि जायला जेव्हा हवं, अनिश गाढवेंपर्यंत जायला हवं. अनिशजी, आपल्या उत्तराची वेळ सुरू करतोय. माझा प्रश्न संपल्यावर बोला म्हणजे तुमचा आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचेल. मला सांगा, या सगळ्या स्थितीला संजय राऊत जबाबदार आहेत, या तर्काला उत्तर द्यायचंय तुम्ही. 1 मिनिट आहे. काय यांच्या बुद्धीची कीव येते. आज पत्रकारांना शिवीगाळ झाली त्याच्यामध्ये संजय राऊत जबाबदार, उद्या काही घडेल संजय राऊत जबाबदार, देशामध्ये काही घडणार संजय राऊत जबाबदार. अरे थोडी तरी जनाची मनाची बाळगा. 2 दिवसांपर्यंत संजय दिना पाटलांना कधी कुणी टेलिव्हिजनवर पाहिलं नसेल, त्यांचा आवाज कुणाला माहिती नसेल, पण आता संजय दिना पाटलांचा आवाज सगळ्यांना कळतो. आवाज वाढला कशासाठी? आवाज कुठे गेल्यानंतर वाढला हे लक्षात घ्या. याची पार्श्वभूमी थोडी पहा. 2 दिवसांपासून त्यांचा आवाज दिसतोय तुम्हाला. याच्या अगोदर संजय दिना पाटील कधी मीडियासमोर आले होते का? खासदार म्हणून तुम्हाला माहिती तरी होते का ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आहेत म्हणून? हे मुंबईच्या लोकांना माहिती असेल, महाराष्ट्रातल्या गडचिरोली नांदेडच्या लोकांना माहिती नाही ही गोष्ट. जरा लक्षात घ्या. पुण्याकडे गेल्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट, पत्रकारांचं जेवण काढणं, पत्रकारांना म्हणणं तुला घराच्या खाली उभा करतो, तुला जेवायला घालतो आणि नको त्या भाषेत बोलणं, हे तुम्ही संजय राऊतांशी तुलना करता. संजय राऊतांनी पत्रकारांशी किंवा संजयजी, 1 मिनिट. संजीवजी, अनिश गाढवेंना एक छोटंसं उदाहरण देतो. अहो, इथे तुम्हाला आपल्या संजय दिना पाटलांनी पत्रकारांचं जेवण काढलं म्हणून बोलायची संधी मिळतेय. थोड्याच दिवसांपूर्वी ज्या वेळेला आपले नेते मुख्यमंत्री होते त्यावेळेला महापौर बंगल्यामध्ये आपल्याच एका नेत्यांनी पत्रकारांच्या जेवणाचा उल्लेख अशाच पद्धतीने केला होता. तुम्ही काय वेगळं वागता? दाखवा तुम्ही, दाखवा ते दाखवा. अनेकदा दाखवलं गेलेलं आहे. आमच्या नेत्याकडनं चूक झाली, आम्ही खुद्यामध्ये सांगू आमच्या नेत्याकडनं चूक झाली. हे मान्य करणार का त्या गोष्टी? हे मान्य करणार? ह्याच्यातल्या एकाने तरी माफी मागितली आतापर्यंत. मी सांगतो माझ्या नेत्याने जर असं काही केलं तर माझ्या नेत्याच्या वतीने मी माफी मागतो प्रवक्ता म्हणून. तुम्ही मानणार? तुम्ही माफी मागता? पत्रकारांच्या जेवणाची तुम्ही गोष्ट करता म्हणजे पत्रकार वाऱ्यावर पडलेले आहेत, पत्रकार तुमच्या जेवणावर टिकतात, पत्रकार तुमच्या पाकिटांवर आहेत का? ते बावनकुळे मागे म्हणाले होते या भारतीय जनता पक्षाचे, पत्रकारांना धाब्यावर नाही म्हणजे पत्रकारांची एवढी किंमत कमी झाली आहे. एक मुद्दा पटकन घेतो, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला बोलायचं आहे. अजितराव चव्हाण उशिरा आल्यामुळे त्यांना वेळ थोडा कमी मिळणार आहे आज. अजितराव, मिनिटभराचा वेळ आपल्यासाठी आहे पटकन. ही अशी स्थिती चालणार आहे का? याची नैतिक जबाबदारी मी तुमच्यावर टाकेन, कारण तुमच्या नेतृत्वातलं सरकार आहे, हे भाजपाचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीला अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं वातावरण हवं आहे का? अजिबात नकोय. ही जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी आहे संजय राऊत आणि उबाठा कंपनीची, काँग्रेसची. आणि त्यांनी ज्या पद्धतीचा स्तर घालवलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा, ही त्यांची जबाबदारी आहे. दुसरं, मी व्यक्तिगतरित्या आणि भारतीय जनता पक्ष म्हणून देखील पत्रकारांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. असं व्हायला नको होतं. आमचे नेते या संजय दिना पाटलांना योग्य ती समज देतील, परंतु मला असं वाटतं की पक्ष म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून या सगळ्याकडे पाहिलं गेलं पाहिजे.
कारण पक्षाची पण अधिकृत ध्येय पण धोरणं पण पण मांडणारी हे लोक नाही. अजितराव एकच कुठल्याही मिनिट घेतो, खासदारांना. पटकन आपल्याला पटापट पुढच्या मुद्द्यांपर्यंत सरकायचं आहे. तुम्ही असं म्हणता की कारवाई झाली पाहिजे संजय राऊतांवर आणि इतर मुद्द्यांवर. मला सांगा, तुमच्याकडे आता सध्याच्या घडीला सगळी राज्याची सूत्र आहेत. इतके दिवस झाले संजय राऊत विविध पद्धतीनं बोलतायत. ते महिलांच्या विषयी बोलतात, ते इतर कुठल्या विषयी बोलतात. एक चकार कारवाई तुम्ही लोक करत नाही, गृह विभाग तुमच्याकडे असून. आत्ताच्या घडीला संजय दिना पाटलांनी बॉम्ब टाकून 5 लोक मारले इत्यादी इत्यादी वक्तव्य केली. एक कारवाई चौकशी अजून झालेली नाहीये. हे सगळं कारवाई न होण्यामुळे वाढत चाललंय, हे मान्य करणार आहात अजितराव? नाही, असं नाहीये सर. काही गोष्टींवरती, काही गोष्टींना कायद्यामध्ये शिक्षा नसते, या नैतिकतेच्या गोष्टी असतात. आणि त्यांनी आपली नैतिकता, म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे की कमरेचं सोडून डोक्याला बांधलं, तशा पद्धतीची केलेली आहे. मला आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट इथे सांगायची आहे की जे घडलं आज, ते घडायला नको होतं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्हाला याचा क्लेश होतो आहे. आणि संजय दिना पाटील यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य पत्रकारांच्या बरोबर केली, ही निषेधार्ह आहे. भारतीय ठीक जनता आहे. पक्ष म्हणून आम्ही याचा निषेध नोंदवतो. दुसरा पटकन, राहिला विषय पटकन. नैतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या उभाठा आणि संजय राऊत हे वैचारिक दिवाळखोर झालेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा स्तर ठीक आहे. अत्यंत खालावलेला आहे. अनिश गाढवे, 30 सेकंद उरली आहेत आपल्यासाठी. 30 आहेत आणि त्याचबरोबर 30 सेकंद पटकन संजीव भोर यांची आहेत. अगदी सर्वात प्रथम संजय राऊत साहेब कुठल्याही महिलेबद्दल आजपर्यंत काही बोललेले नाहीये. अरे बापरे! अरे बापरे! ही ही तर कमालच झाली. सांगाव्यात. अहो, असं काय करताय? दुसरी गोष्ट, कंगना राणावत बद्दल काय बोललेत ते? हो. आपण कुठल्या महिलेबद्दल? कंगना राणावत महिला नाही का तुमच्यासाठी? कुठं केलं? तुझं कंगना राणावत महिला नाही का? महिलेचं आर्थिक शोषण केलं, शारीरिक शोषण केलं, त्यांना पोलीस संरक्षणामध्ये फिरावं का लागतंय? त्यांच्याकडनं पैसे लुबाडून एक सिनेमा काढला संजय राऊतांनी. काय संजय राऊतांची सामाजिक प्रतिष्ठा आहे मला तुम्ही सांगा. एका महिलेला शिवीगाळ करत असतानाच्या संजय राऊतच्या ऑडिओ क्लिप उभ्या महाराष्ट्रानं ऐकल्या. उभ्या महाराष्ट्रानं ऐकल्या. बघा, ज्याच्याबरोबर जे जसं आहे ते तसं आहे. मला यामध्ये वेळेच्या मर्यादेपोटी अजितराव आणि आपल्याला अनिश गाढवे आपल्याला थांबवावं लागतंय. माफ करा मला त्यासाठी, पण मला अत्यंत अपरिहार्यपणे संजीव भोर यांना शेवटची 30 सेकंदच द्यायची आहेत आणि त्यांना पटकन विचारायचं आहे, संजीव भोर, परिस्थिती सुधारण्यासाठी काय करणार आहात? कारण सर्वाधिक वाचाळ लोक सध्या तुमच्या पक्षात आहेत. हे बघा, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माध्यमांच्या बाबतीत असेल किंवा भाषेचा प्रयोग करण्याच्या बाबतीत अतिशय गंभीर आहेत, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. ते स्वतः एक संवेदनशील नेतृत्व म्हणून या अशा कुठल्याही गोष्टींना ते स्वीकारत नाहीत, प्रोत्साहन देत नाहीत. ज्या वेळेस असे काही प्रकार घडतील त्यावेळेस अतिशय स्पष्टपणे आणि रोखठोक भाषेत ते समज देतात. आणि ठीक आहे, आपण ज्यांची नावं घेतली त्या सर्वांच्या बाबतीत हे त्यांनी माध्यमांसमोरही स्पष्टपणे मांडलेलं आहे. पण या निमित्ताने मला गाथेजी एक स्पष्टपणे माध्यमांना नम्र आवाहन करायचं आहे, त्या माध्यमांचा आदर राखून आवाहन करायचं आहे की जे भाषेची मर्यादा ओलांडतात, दररोज ओलांडतात आणि या देशाच्या आणि राज्याच्या संस्कृतीला गालबोट लावतात, अशा लोकांना प्रसिद्धी देण्यापासून आपण जर रोखू शकतो. ठीक आहे. आत्ताच्या घडीला एकच गोष्ट खेदजनकपणे सांगावी लागेल, जे झालं त्याच्यावरचा माफीनामा अद्याप आलेला नाही आणि अद्यापही जबाबदारी निश्चित करत असताना तुम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवताय. हे योग्य नाही. वेळेची मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्रातली संवादाची संस्कृती कायम राहण्यासाठी ही शिव्यांची संस्कृती तात्काळ थांबली पाहिजे. तूर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.